नमस्कार मित्रांनो, बजरंग कुरसंगी टेक चॅनलमध्ये तुमचं मनापूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण टॉपिकवर बोलणार आहे मोठ्या, कारण की KYC लाडकी बहीण योजनाच्या. मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा. मित्रांनो, चला आपण नाही का लाडकी बहीण KYC ची काही माहिती सांगणार आहे. मित्रांनो, तुम्ही नवीन असेल तर लाईक बिलकुल करा. मित्रांनो, बघू शकता मित्रांनो की KYC करायसाठी तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करावं लागेल. मित्रांनो क्रोम ब्राउझरवर ओपन केल्यावर माझी लाडकी बहीण योजना असं मी टाकलेच चालेल, किंवा लाडकी बहीण हे साईड आहे. मित्रांनो, लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या साईडवर तुम्ही येऊ शकता. मित्रांनो, इथे या लागते. इथे येऊन तुम्हाला या लिंकवर जावं लागते. मित्रांनो, ह्या लिंकवर गेल्यानंतर साईड ओपन होते. मित्रांनो हे लाईट बघा, आता बघू शकता मित्रांनो कशा पद्धतीनं साईट झाली बंद. कारण की पहिले काही दिवसाखाली साईट, आता काही दिवसाखाली नाही का साईट अशीच बंद झाली होती. बघू शकता मित्रांनो, नो फाउंड म्हणायला. मित्रांनो, असंच ट्रॅफिक खूप चालू आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनाची. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की काय आलेलं आहे. आता पेजेस ओपन होत नाही. मित्रांनो, तुम्हाला KYC करायचे असेल तर तुम्हाला थोडा वेळ लागेल, पण KYC होणार, नक्की होणार. मित्रांनो, बार तुम्ही नाही का साईडवर जाऊ शकता, जावं लागते तुम्हाला, कारण की KYC करण्यासाठी. बघू शकता मित्रांनो, मी डबल साईडवर गेल्यानंतर मला हे पेज ओपन झालेलं आहे. काही साईटचं प्रॉब्लेम चालू आहे, काही ग्लिच येत आहे. मित्रांनो, मी तुम्हाला बार सांगत आहे, KYC तुम्हाला करायचं असेल मित्रांनो तर दुपारच्या वेळी तुम्ही करू शकता. दुपारचा वेळ असणार मित्रांनो KYC करायचं. 12 ते 12:30 पर्यंत तुम्हाला फक्त KYC स्टार्ट होणार पेज, कारण की फास्ट ट्रॅकिंग होणार आहे दुपारी. आणि रात्रीचे नाही का तुम्हाला 3:30 वाजताच तुम्हाला KYC करता येणार. दिवसभर तुम्हाला कुठंच KYC करता येणार नाही. मित्रांनो, KYC करण्यासाठी इथं क्लिक करावं लागेल तुम्हाला. ह्या लिंकवर इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो ही KYC मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाचं तुम्हाला साईट चालू होणार. मित्रांनो, इथं तुम्हाला जे लाभधारक आहे त्यांचा आधार क्रमांक टाकावा लागेल. मित्रांनो, तुम्हाला आधार क्रमांक तुम्हाला आवश्यक टाकावा लागेल. मित्रांनो, बघू शकता आधार क्रमांक तुम्हाला इथंच टाकावा लागेल. मित्रांनो, मी इथं आधार क्रमांक जे लाभधारक आहे त्यांचा आधार क्रमांक मी खाली टाकलेला आहे. मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता हे आधार क्रमांक मी टाकलेला आहे. मित्रांनो, इथं आधार क्रमांक टाकल्यावर तुम्हाला ह्या कॅप्चर कोड नाही का तुम्हाला टाकावा लागते. तुम्हाला आतापर्यंत कॅप्चर कोड टाकायचं समजलं असेल मित्रांनो, इथं KYC करण्यासाठी तुम्हाला कॅप्चर टाकावंच लागते. मित्रांनो, इथं आपण बी कॅप्चर नाही का फिल करून घ्या. बघा मित्रांनो, मी कॅप्चर फिल केलेलं आहे. आता आपण सबमिटवर क्लिक करा. इथं समज आहे म्हणून इथं डॉट क्लिक करायचं आणि इथं OTP पाठवा म्हणून इथं सबमिटवर क्लिक करायचं. मित्रांनो, इथं बघू शकता मित्रांनो, हा मित्रांनो मी असं टॉपिक नाही का सांगितलेलं आहे जे आता जस्ट ज्याला पती नाही आहे त्यांना त्यांचे पती वारलेले आहे, म्हणजे त्यांचं देहांत झालं आहे, त्यांनी बी लाडकी बहीण योजनेची महिला नाही का लाभ घेत आहे. मित्रांनो, मला एवढं सांगायचं तात्पर्य की अजून आतापर्यंत असं कोणता GR आलेला नाही आहे की लाडकी बहिणीचं, की अजून आतापर्यंत असं कोणता GR आलेला नाही की कारण की ज्याला पती नाही आहे त्या बाया काय करायचं, त्या लाडकी बहिणी काय करायचं, ते अजून GR आल्यानंतर ह्या चॅनलवर तुम्हाला पहिले लवकरच नाही का तुम्हाला अपडेट मिळून जाईल. म्हणून मी म्हणतो की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बजरंग कुरसंगी टेक चॅनलला सपोर्ट करा. असं GR आलं तर तुम्हाला मी लगेच नाही का अपडेट देणार. आजपासून तुम्हाला KYC करायची असेल तर दुपारचे 12:30 पण चालू करता, किंवा 12 पासून चालू केलं तर खूप चांगलं होईल. रात्रीचे नाही का तुम्हाला 3 पासून तर 4:30 वाजेपर्यंत तुम्हाला KYC करायची आहे. पती नाही आहे, तिने नाही का काही काळजी करायची नाही, असं कोणतं अजून GR आलेला नाही आहे.